खाली जरा निसटले की संपला विषय. रॉयल एनफील्ड संपला विषय. कांड झाला बारका रे राहू दे. फॉलो करा भावाला लागलाय जळू. पाटील इस्कटला असताना. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय घोडेला. जर इंस्टाग्रामला मला फॉलो करत असाल तर इंस्टाला स्टोरी ठेवलेली, कोण जॉईन होणार असला तर व्हा म्हणून. तर आपल्याकडे आज रायडर्स आहेत. पाटील, सोहेल आहे, रोहन, रुपेश भाऊ आपला नवीन जॉईन झाला आहे. आमचा अक्षा भाऊ कोल्हापुरातनं आला आहे आणि ह्यो कोकणातनं आला आहे. कोकणातनं राईडला बोलवून घेतलेला. तर सध्या एक हिमालय आहे, एक आपाची, तिथे एक आपाची आपलीच आहे, ही रुपेशची आहे, अजून एक आपाची नुसती आपाचीच आहेत नुसता. दुसऱ्या गाड्या बोलले एक आपली एक हिमालय आहे, RX 100 एक घेईल आता, आणि एक बुलेट 350 आहे. तर चला जाऊया. निघायचं टायमिंग होतं 7, तर वाजल्यात इथंच किती 8 वाजल्यात. आणि RX 100 बघणार आहे. लागलाय चालायचं एवढं. ओके चला थांब वाईल कार एंट्री. रिक्षावाला हा चला. जाऊ दे सगळं करूया चला. तर राईडला आपल्या सुरुवात झाल्या. आपला ग्रुप आपला चाललाय. अरे कुठं रे सगळीजण. अच्छे गुच्चे गो पोळ्या गेल्या ना, कोण येत नाही. ब्रीफिंग कुठं, कसा आहे ब्रीफिंग. रोहन मध्ये ब्रीफिंग करायचं होतं. मी म्हणलं कसा ब्रीफिंग. काय म्हणाल ता. कसलं भारी वाटत की इथं फटाक चालत की नाही. तर आता आपण आले आयरन पुलावर. पायाने लय वाईट वाढले सपाला विषय. आणि इथंच आव्यांचं हॉटेल आहे आणि आव्या स्पॉन्सर आहे या राईडला. सकाळी पुरी भाजी आव्याकडून आहे. चेष्टा नाही, खरोबर सांगतो. सांगलीवर झाल्यावर एकदा हॉटेल सागरला भेट द्या आणि पुरी भाजी खावा. आणि मला रिव्ह्यू इंस्टाग्रामला सांगा. त्यासाठी पहिला मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. कसं आहे इथं आता आव्यांचं हॉटेल. Yes. Oi, थांबा फोन आलाय कोणा सर. किती आहेत बघा. 800 आहेत वाटतं. मी पण दिलेले असतो. तर फ्युलअपचा पहिला स्टॉप आपला झालेला आहे. आणि आपल्या सगळ्या बाईक्स. कसा RX 100 नका. चला आले का सगळे. जाऊ दे पुढं. रॉयल एनफील्ड संपला विषय.
few moments later. काय झालं रे हे काय झालं कांड झालाय हे बरं चल रोज चल हळू झालो मित्रा बारकाय रे राहू दे ए अरे वैब्या त्या वैब्याला वाढवू नको ए वैब्या तेच म्हणाले रे होय तेच म्हणून सांगाल तुला हा अरे मी असं उलट का लावलोय माझी अशी खडी लागतं म्हणून मी अशी उलटी लावल्या गाडी लाव कसं लाव तर नाश्त्याचा स्टॉप आपण घेतलोय आणि सगळी पोरं इथं थांबल्यात ही आपली पूर्ण गँग शेखोल वैभव चटणी देतो की थांब सप्लाय थांब देतो घेऊन A few moments later. नाश्ता आपला झालेला आहे आणि आपण चाललोय परत हा रोड दाखवण्यात काहीच पॉईंट नाही आहे काय कॉन्क्रीट रोडच आहे पुढं असं सिनरी आहे शेवट आहे गुडेला माझी तरी क्ले कितीवी राईड आहे मला पण आठवत नाही पण शेवट आहे विषय गुड्याला पुढं असले सीन आहेत ना हे कायच बघू नका हे कॉन्क्रीट रोड तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ नाही पुढे गेल्यावर तुम्हाला सीन दाखवतो शेवट एकापेक्षा एक सीन आहेत हा आमचा अक्षय बघ अक्षय एकटा तुझ्या मागाव्या तर पाऊस खूपच जोरात चालू होता त्यामुळे थांबून सगळं रेन कव्हर आणि रेनकोट जर घातलेला आहे आणि आता परत आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे संपला विषय आंबाजी 160 झुरळा वातावरण असलं झालं सांगतो बरोबर शेवट वातावरण झाले शेवट आता बुलेट ओके तर आपला कॉन्वा आता चालला आहे फुल्ली सैनिक रोडला आपण आलोय बुलेट हे कसं आहे मिनी V900 160 यो इंग्लिश यो इंग्लिश बाकीचे मेंबर कुठं आहेत वैभव अक्षय आपल्या आपाची दुसरी लाल परी एन्जॉय द व्ह्यू कसला भारी आहे इथं अजून खाली आहे तर असा आहे अजून वरचा व्ह्यू शेवट आहे शेवट पाऊस पडायला लागलाय लय जरा वरच्यावर क्लीन करायला लागणार अरे पाऊस आला जास्त गेला यो संपला विषय पुढे ते झाला मी काढतो गोप्रो काढतो बाब्या पुढे कुठे टर्न असला तर थांब पुढे कुठे टर्न असला हळू जाऊ दे पुढे कुठे टर्न असला तर थांबा तर आपण आलोय पुण्यामध्ये बहुत असला वाईट पडाल त्या गोप्रो काढून ठेवलेला येताना जर सिनिक रोड तर तुम्हाला दाखवू शकतो नाही पण इथला शिनवा दुःख विका असलं पडले सांगतो आणि आब्या इथं पहिल्यांदा आलाय बिथकल्यागत करायला लागलाय तेरा एडागत करायला लागलाय आणि आपला पूर्ण गँगवाड सोहेल हे
भाऊ आपले विश्व्या पहिल्यांदा आला राईडला, ह्यो पण आपल्यासोबत पहिल्यांदा आलाय आणि आपली पाहून चक्की आब्याच्या डोसक्यात फोडायची आहे. डोलन भाऊ लोकेशन एक नंबर. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सफाला विषय खोट बोलायचं नाही, कॉपी करायचं नाही. काय करते का यायला लागते. शेवट अचानक भयानक पाऊस चालू झाल्यावर इथं आम्ही कुठल्या बघण्यात आले माहित नाही आम्हाला. एकच आहे विषय काय तर. आणि आव्या हा ना दिवस विषय करला. तर पुढेच्या राईड इथं आपली झाल्या आणि वर आपण आलेलो तर आपल्या सगळ्या बाईक्स फोटोग्राफी पण झाल्या आणि ही आपली सगळी पोरं विषय सगळा. आणि ह्याच्या पुढे एक अजून एक पॉइंट आहे जो आपण बघायला जाणार आहे. नजारा ही पाटलाची आप्पाची. चला आणि फोटो पुढे धबधब्याला जाणार आहे. फोटो बघायला इंस्टाग्रामवर फोटो पाटील लाईक नाही केला तरी चालेल. स्मोक बॉम्ब काय विषय फॉलो करा फॉलो करा किशोर. तर चला जाऊया. तर गुडे हा पॉइंट आपला कव्हर झाला आणि आता आपण इथून पुढे चाललोय चांदोली डॅम कडे. इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो शेवट आहे आणि पुढे जो येणारा घाट आहे तो तुम्ही एन्जॉय करा आता. never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, isn't that speak? चला पाटील चला. बाळ बोलवायला
तर विषय असा झाला की आम्ही आलेलो चांदोली डॅमला आणि चांदोली डॅम बंद आहे, त्यामुळे आम्ही चाललोय रिटर्न एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर उकळूचा वॉटरफॉल असा आहे, जिथे की विश्वास जाऊन आलाय. तर त्याच्याच मागे आता आम्ही चाललोय 5 ते 6 किलोमीटर वरच आहे चांदोली पासून. तर चला तुम्हाला पण दाखवतो आता उकळूचा वॉटरफॉल. आता फोटोमध्ये बघितले, फोटोमध्ये तर शेवट दिसालाय आणि चांदोली पासून थोडंसं रिटर्न आल्यावर हा पहिला राईट आहे. इथून राईट घेतला ना तर डायरेक्ट आपण जातोय वॉटरफॉलकडे आणि इथून पुढचा रोड पण एकदम सिनिक आहे, फक्त तुम्ही एन्जॉय करा. तर आता जो रोड तुम्ही बघितलाय कसला सीन आहे, शेवट आहे. काढला गोप्रो, जाऊ दे म्हणलं काय व्हायचं ते उद्या, तुम्हाला सीन दाखवणं गरजेचं आहे. तर तिथनं आपण आलेलो चांदोलीला, पण चांदोलीला एक मिनिट, चांदोली बंद होतं, त्यामुळे इथं उकळू म्हणून एक वॉटरफॉलचं हे आहे, वरनं सीन दिसतोय. विश्वानं काढलाय हुडकून, विश्वा आधी येऊन गेला इथं. तर त्याच्या मागं मागं आम्ही आता चाललोय, जाऊया बघूया कसला सीन आहे. आणि आमचा आदिवासी पाटील एकटाच लागलाय फिरायला इकडे तिकडे. ठीक आहे, जाऊया आता खाली, तुम्हाला सीन दाखवतो. बघू इथनं कुठनं कसं कसं उतरवलंय, आम्हाला काय कळण झाले. किशोर आब्या डोंगरात उतरायला लागले ह्यो वॉटरफॉल बघायसाठी. तर मागे सीन जोरात आहे. चला अक्षय चला, कसलं उतराले येऊ. वैभ्या तर अजून एवढ्या लांब आहेत आणि आम्ही कुठे माहिती आहे चालू आहे सगळे आम्ही संपला विषय. आणि हा सीन कसा आहे धबधबे. A few moments later. पाटील 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 इसकटले असताना पाटील पडलाय. तिथं जाऊन हँडब्रेक मारलास काय तिथनं उतरून. इकडं रे
हेल्मेट घातल्याला एक फायदा काय माहिती घसरून पडलं तर डोक्याला लागत नाही होयच की. मिनी मिनी सांगतो बा ए बाबो हळू बाबा. त्या दगडावर पाय ठेवायला गेलो पाय पाण्यात गेला आहे घालतो म्हणजे बिग बिग हो का. और कसला रे जंगल विषय भाऊ. कुठे गेला खाली गेली काही कधी पाटील गेला बघा आईचा फटाकडे. कितना है वो व्यू. कसला आहे की तर भावाला लागलाय जळू. थांब मला कंटेंट मिळू दे. तंबाखू लागायला तंबाखू घ्यायला पाहिजे. नाही तर फायनल डेस्टिनेशनला म्हणायला नको तर फायनल लोकेशनला आपण पोहोचलोय. आणि नजारा बघा कसा आहे. ते मध्ये मध्ये जे दिसते ते धोका आहे. आणि जे स्टंट करत आम्ही आलोय की नाही ती शेवट होता या रस्ता रिस्क घेऊन या. इथनं खाली जरा निसटले की संपला विषय. डायरेक्ट खाली वाचायचं 1% सुद्धा चान्स नाही. मी इथं थांबलोय. झाडाला बिडाला धडकला तर बघा बाय एवढं स्टीप आहे कॅमेरामध्ये दिसत नाही पण लय वेट आहे विषय संपला विषय. आणि लोकेशन आहे. मोबाईल मधलं चार्जिंग संपत आले. एवढा आवडतो आणि जाऊया आपण डायरेक्ट आता. चलो. 1 hour later. तर आजची आपली राईड कंप्लीट झाल्या. येताना लय वाईट म्हणजे बेकार पाऊस लागलेला. सगळे मोबाईल सगळे अजून पण भिजलेला आहे सगळी. विषय खोल झालाय. आणि आपण आता आले सांगलीमध्ये. आणि राईड एक नंबर झाल्या. ॲडव्हेंचरस राईड झाल्या. काय गेलोय काय नाही पाक विषय खोल झालाय. तिथं आम्ही खाली उतरलेलो. कुठला रे विषय जो उकळूचा जो वॉटरफॉल पुन्हा खाली उतरतात तेवढं बघितलाय. वर येताना लय वाईट विषय झालाय. ते काय सांगू शकत ते काय मी आता सांगू शकत नाही. ते लेवट झाला विषय. मी तर हँडब्रेकच मारलेलो. जर आजच्यासाठी एवढा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.